नमस्कार सर्वांना. तर हे आहे यूट्यूब, त्याच्यावरती जायचं, पूजा अँड कुणाल व्लॉग सर्च करायचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, सो आज आहे उपवासाचा दिवस. साबुदाणे वडे बनवणार आहे. आपली ऑलरेडी प्रिपरेशन झालेली आहे आणि आज आहे शेंगदाण्याची चटणी मी बनवणार आहे, ती पण माझ्या स्टाईलमध्ये. शेंगदाणे मस्तपैकी फ्राय करून घेतलेले आहेत, त्याचं मिरची वगैरे टाकून मिश्रण वगैरे करून हे आपण साबुदाणे वड्याचं पीठ मळत आहे. आणि ही आहे शेंगदाण्याची चटणी, त्याच्यामध्ये टाकलं आहे मीठ, मिरची आणि थोडी चवीनुसार साखर आणि पाणी. मग ही छान अशी मिक्सरला वाटून घ्यायची. मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी आपली रेडी झालेली आहे. जे आपण पीठ साबुदाण्याचं बनवून ठेवलं होतं ते 10 मिनिटं रेस्ट केलं होतं आणि खूप छान असं मस्त तयार झालेलं आहे. आणि आपल्याकडे नवीन पाहुणा आलेला आहे, याचं नाव आहे सिम्बा. आणि हे असे 2 छोटे छोटे गोळे करून तळणी करून घ्यायची आणि ते गॅसच्या इथे ठेवायचं. आमच्याकडे अशी पद्धत आहे, जे काय फ्राय कराल ते पहिलं अग्निदेवतेला द्यायचं असतं. सो आपण ते अग्निदेवतेला दिलं. आणि हे छोटे छोटे जे साबुदाणे वडे मी बनवत आहे ते आहेत आपल्या देवासाठी भोग. मग ते मस्तपैकी फ्राय करून तयार झालेले आहेत. आणि साबुदाणे वडे करताना छानपैकी असे पाणी हाताला लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्या पिठामध्ये असलेला बटाटा तो आपल्या हाताला चिटकत नाही आणि असे सगळे छान साबुदाणे वडे मस्त न फुटता तयार होतात. मी असे छान छान साबुदाणे वडे असे बनवून ठेवलेले आहेत. आता आपण ते फ्राय करायचे. स्पेशली ऍक्च्युली आजचा व्लॉग असणार आहे आपला साबुदाणा वडा स्पेशल. आपला आजचा व्लॉग तोच असणार आहे, पूर्ण डेली व्लॉग. आणि मग असे छानपैकी मस्त तयार केलेले मी साबुदाणे वडे. हे बघा, हॉटेल सारखे अगदी तयार झालेले आहेत साबुदाणा वडा. मस्त यम्मी यम्मी गरम गरम. आता मी ते देवाला आणि कुणालला खायला देते. ही टेस्ट करणार आहे कुणाल. आता बघूया आपण त्याचे रिएक्शन्स काय आहेत. 1, 2 आणि कुणालने खाल्लेला आहे साबुदाणा वडा. ओ माय गॉड, खूप छान झालेले आहेत. त्याने आपल्याला कॉम्प्लिमेंट दिलेले आहे बघा. आतून फोडल्यावर साबुदाणा वडा कसा झालेला आहे. तुम्हाला जर हा व्लॉग माझा पूर्ण आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.